नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मनरेगाच्या अंतर्गत प्रलंबित असेल, कुशल बिल असेल, साधन सामग्रीचे बिल, याचबरोबर गेल्या 4-5 महिन्यांपासून निघालेले मास्टर सर्वांचे प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मनरेगाचे मंजूर एक मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून मनरेगाच्या अंतर्गत प्रलंबित असलेले देयक अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 2026 साठीचा पहिला हप्ता देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला. एकंदरीत केंद्र शासनाच्या माध्यमातून 446.96 कोटी, त्याला समरूप राज्य शासनाच्या 148.98 कोटी असा जवळचा 596 कोटीचा आसपासचा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेला आहे. 2026-27 आर्थिक वर्षासाठी पहिल्या इन्स्टॉलमेंटसाठी 6,28,00,000 रुपयाचा निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, ज्यामुळे जी काही प्रलंबित असलेली मास्टर आहे ती अदा करण्यासाठी मदत होणार आहे. 30 जून 2026 पर्यंत मनरेगाच्या अंतर्गत सुरू असलेली कामे अशीच सुरू ठेवली जाणार आहे का? नवीन कामांना आता 1 जुलै 2026 पासून BBG रामजी अंतर्गत मंजुरी दिली जाणार आहे आणि याच अंतर्गत प्रलंबित असलेले देयक आता अदा करण्यासाठी हा निधी उपलब्धता करून दिला जात आहे. यांच्यामध्ये आता आपण बघणार आहोत की पहिला GR आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2026-27 आर्थिक वर्षा केंद्र शासनाचा निधी वितरित करण्याच्या संदर्भातील ज्यांच्यामध्ये फास्ट इन्स्टॉलमेंट ऑफ फास्ट रेंज यांच्यासाठी 6,28,30,950 रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रलंबित असलेले कुशल खर्च साधन सामग्री खरेदीसाठी बिल अदा करण्यासाठी 446,96,47,000 रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. व वितरण प्रणाली बीम्स मार्फत हा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित होणे 2026-27 करता अर्थसंकल्पित करण्यात असलेल्या स्पर्श खात्यामधून खर्च करावा अशा प्रकारची सूचना देखील यामध्ये देण्यात आलेली आहे. तर राज्य शासनाचा जो काही समरूप निधी आहे हा 148,98,082 रुपये एवढा आता सुद्धा वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. हा निधी सुद्धा आता SN स्पर्श खात्यांमधून खर्ची टाकावा अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.